नमस्कार शेतकरी बंधूंनो मित्रांनो. आज आपण 16 जुलै 2026 मध्ये आहोत. आपण या उपग्रह प्रतिमेचं जर विश्लेषण केले तर मित्रांनो आपल्याला या भागात मोठ्या प्रमाणात ढगांची गर्दी दिसत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसाच्या हालचालीला वेग आलेला आहे. आणि निश्चित मित्रांनो या पार्श्वभूमीवर मराठवाड्यामध्ये आणि लगतच्या जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाच्या नोंदी होतील पुढील 8 दिवसामध्ये अशी आपण या सर्व सिस्टीमकडून अपेक्षा करूया. मित्रांनो मराठवाड्यात आतापर्यंत फक्त 130 मिलीमीटर पाऊस झालेला एकूण जिल्ह्यामध्ये. जवळपास ही तूट जर पाहिली तर ती 39% तूट आहे. -39% हा पाऊस आहे मित्रांनो. त्यामुळे निश्चित मराठवाड्यावर सध्याही पिकांना पाण्याची अतिशय आवश्यकता आहे. पिके ही पावसाअभावी करपू लागलेली आहेत. अशा सर्व पार्श्वभूमीवर मराठवाड्यात पाऊस कधी पडेल आणि कधी मराठवाड्यातली ही परिस्थिती सुधरेल आणि पावसाची तूट कधी भरून निघेल ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना, आपली बळीवंश वेदर चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो कशा पद्धतीने ही तूट भरून निघेल ते आपण पाहू. ही फक्त आज 16 तारखेची इमेज आहे. ECMWF नावाचं जे मॉडेल आहे ते मॉडेल मित्रांनो बऱ्यापैकी आपल्याला पावसाचे चांगले संकेत देत असतं. आपण आज फक्त मराठवाडा पाहू आणि आजूबाजूचे जिल्हे यामध्ये. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज हलक्या ते मध्यम पावसाच्या नोंदी मित्रांनो पश्चिमेकडे आणि उत्तरेकडे होतील. यामध्ये प्रामुख्याने वैजापूर असेल, गंगापूर असेल, येवला असेल नाशिक जिल्ह्यातला, मालेगावला हलके ते मध्यम पावसाच्या नोंदी असतील. या पट्ट्यात मित्रांनो अहिल्यानगरच्या उत्तर साईडला काही भागात पावसाच्या हलकी नोंदी असतील. त्यानंतर मित्रांनो अहिल्यानगर परिसरात सुद्धा हलका पाऊस आहे. बीडला मित्रांनो आज चांगल्या म्हणजे मध्यम पावसाच्या नोंदी होतील. आणि मित्रांनो हा जो पट्टा दिसत आहे जालना जिल्हा आमचा, जालना जिल्ह्यातला हा आमचा गोदावरीचा काठ आहे. मित्रांनो आज आमच्या गोदावरी काठाच्या परिसरात म्हणजे उत्तर जालना जिल्ह्याच्या भागामध्ये इकडल्या पश्चिम पश्चिम जालना जिल्ह्याच्या भागामध्ये काही अंशी आज पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत. आमचा हा कोपरा आहे. हा संपूर्ण पट्ट्यात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढणार आहेत. मित्रांनो गोदावरीच्या जे आमचं खोरं आहे, गोदावरीचं नदीचा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये खूप दिवसापासून पाऊस नाही. तर आज मित्रांनो अगदी लगे परभणीपर्यंत आपल्याला या संपूर्ण गोदावरीच्या पट्ट्यामध्ये पावसाच्या हालचाली दिसत आहेत. बीडमध्ये दिसत आहेत. इकडं मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये हलकं ढगाळ वातावरण बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या नोंदी होतील. इकडं नांदेड मित्रांनो किनवट वगैरे ह्या परिसरात जो पूर्व विदर्भाला लागून जो भाग आहे त्या भागात पावसाच्या नोंदी होतील. इकडं मित्रांनो लातूर धाराशिव ला मित्रांनो थोड्याशा कमी दिसत आहेत, परंतु सोलापूर भागात पावसाच्या नोंदी आज होताना दिसतील. इंदापूरच्या या पट्ट्यामध्ये मित्रांनो पावसाच्या कमी नोंदी आपल्याला दिसतील. या सर्व पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने राज्यात पाऊस होईल, मराठवाड्यात पाऊस होईल हे या नकाशावरून आपल्याला स्पष्ट होतं. पावसाचा खरा जोर मित्रांनो घाटावर असेल आणि पूर्व विदर्भाच्या जिल्ह्यामध्ये असेल. त्यामध्ये गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, भंडारा, गोंदिया हे सर्व आहेत. नागपूर विभागामध्ये आहे. मित्रांनो आज अमरावती विभागात फारशा पावसाची नोंदी होणार नाहीत. या ठिकाणी मॉडेलवरून आपल्याला स्पष्ट दिसतं. जळगाव जिल्ह्याचा पूर्व साईड सुद्धा पावसाच्या नोंदी होणार नाहीत. या भागात मित्रांनो जतच्या काही साईडला बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाच्या नोंदी आपल्याला अपेक्षित आहेत. यात वाढ मित्रांनो ही 21 तारखेपासून होत आहे. ही संपूर्ण 21 तारखेची इमेज आहे, एकत्रित अंदाज आहे. हा एकत्रित कल दर्शवणारा अंदाज जर आपण पाहिला तर देशाच्या पूर्व उत्तर भागामध्ये चांगल्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, घाटावर चांगल्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि मराठवाड्यातली तूट मित्रांनो येणाऱ्या 21 तारखेपर्यंत भरून निघेल. संपूर्णतः भरून निघावी अशी आपण अपेक्षा करू, परंतु काही अंशी भरून निघण्याची शक्यता तयार झालेली, कारण हा येलो कलर आणि ग्रीन कलर आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची ऍक्टिव्हिटी दाखवत आहेत. हा पाऊस मित्रांनो सर्वत्र आणि सर्वदूर नाही. 20-21 तारखेला फक्त सर्वत्र आणि सर्वदूर पावसाची नोंद आपल्याला मराठवाड्यात झालेली दिसेल. हा पहा मित्रांनो त्याचा कलर जर पाहिला तर कुठं कुठं अतिरिक्त पाऊस असेल किंवा जास्तीचा पाऊस असेल. अकोला दक्षिण, जळगाव दक्षिण मित्रांनो, नांदेडचा पूर्व भाग चांगल्या पावसाच्या नोंदी असतील. परभणी, जालन्याच्या मित्रांनो उत्तर दक्षिण भागात चांगल्या नोंदी असतील. उत्तर पूर्व भागात
हा जो ग्रीन कलर दिसत आहे जालन्याच्या त्या ठिकाणी मध्यम पाऊस होईल. मित्रांनो, अहिल्यानगरच्या भागात निळा कलर दिसत आहे, या ठिकाणी कमी पावसाच्या नोंदी होत असतील. जिथं जिथं आपल्याला पिवळा कलर दिसत आहे त्या ठिकाणी नोंदी पावसाच्या ह्या निश्चित चांगल्या होतील. या 21 तारखेपर्यंत रेड कलर मध्ये मित्रांनो पावसाचा अतिरिक्त पाऊस असेल. 200 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस हा घाटावर पडणार आहे. त्यामुळे निश्चित जायकवाडी, उजनी सारख्या धरणात पुन्हा एकदा 21 तारखेपर्यंत पाणी जमा व्हायला आपल्याला मदत होईल. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अधिक माहितीसाठी मित्रांनो IMD सारख्या विश्वसनीय चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.